सर एक प्रश्न आहे, तुमच्या ऑफिसच्या बाहेर एक पार्टी आहे, त्या पार्टीची खूप चर्चा आहे बरेच सोशल मीडियावर इकडे तिकडे. त्या पार्टीचं ॲक्च्युअल मॅटर काय, म्हणजे त्या पार्टीवरचं मॅटर आणि त्या पार्टीचं मॅटर थोडक्यात सांगू शकता का? हा निश्चित, म्हणजे त्याच्यावर लिहिलेला जो मजकूर आहे, म्हणजे एवढ्या वर्ष सर्व्हिस केल्यानंतर जे अनुभव आलेले आहेत मला, म्हणजे लाईक की कुठंतरी लगेच सर्व्हिसला लागलो आणि मला काही ज्ञानाची प्राप्ती झाली हा काही विषय नाही आहे. शासनाच्या प्रती सामान्य माणसांचे जे विचार आहेत ते का आहेत आणि ते तशा पद्धतीने आपल्याला का पाहतात. मग जी असलेली दरी आहे, म्हणजे एक ऑफिसर आणि एक सामान्य व्यक्ती, एखादा मुलगा किंवा मुलगी यांच्यामध्ये असलेली दरी जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल. म्हणजे कोल्हापूरला मी जेव्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून काम करत होतो तेव्हा माझ्या केबिनमध्ये एक आजोबा एंटर करताना स्वतःचे ती झिजलेली चप्पल ती माझ्या केबिनच्या बाहेर काढून आतमध्ये येऊ का वगैरे असे प्रश्न विचारून त्या आतमध्ये एंटर करतो. मी म्हटलं बाबा चप्पल का काढली तुम्ही, तर मग नाही म्हणले साहेब तुम्ही साहेब आहे. हा म्हणलं मग आम्ही साहेब आहे म्हणजे काय झालं. अच्छा, आम्ही भारतातलेच आहोत, इंग्रज तर नाही आहोत की आज तसा जमाना आहे की आज तुम्हाला अशी परमिशन मागा. असे शेकडो उदाहरणं जी आयुष्यात घडली त्यातून तर त्याच्यावर शक्कल म्हणून मी माझ्या दरवाजाच्या बाहेर सरळ सरळ पाटी लावलेली. बिकॉज जरी मी सांगितलं की प्रत्येकाला आतमध्ये सोडा तर येणारा नागरिक किंवा विद्यार्थिनी हे पहिल्यांदा त्या शिपायालाच विचारणार आणि तो त्याच्या परीने मग पुन्हा ते उत्तर देणार नकळत की साहेब मीटिंगमध्ये आहेत, साहेब हे असं करतात, साहेब ते जेवण करतात. सरळ सरळ मी लिहिलेलं आहे की मी आणि माझे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. हे कार्यालय आपलं आहे. तुम्हाला माझ्या दालनामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची अथवा चिठ्ठी देण्याची गरज नाही. आपण थेट माझ्या दालनामध्ये प्रवेश करू शकता आणि आपल्याला जे काय आवश्यक आहे कामकाज ते आमच्याकडून करवून घेऊ शकता. त्यामुळं मग लोकांमध्येही त्या पद्धतीच्या भावना निर्माण होतात आणि त्या पद्धतीचं त्यांना जे फिलिंग्स तिथं निर्माण होतं त्याची मग प्रचिती आपल्याला बाहेर जनमानसामध्ये आपली प्रतिमा चांगली झाल्याच्या ह्याच्यामधून पाहता येतं.